हॅलो स्टुडंट, सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस सेट. त्यातला आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघणार आहोत. प्रॅक्टिकलचं एम आहे केबल लेईंग फ्रॉम इनकमिंग मेन टू अ रेसिडेन्शियल युनिट. मीन्स ऑफिस, रेसिडेन्शियल, जिथं काही कमर्शियल तुमचं मीटर असतं तिथून तुमच्या सर्व्हिस पोल जो असतो तिथून तुमच्या मीटरपर्यंत कनेक्शन कसं येतं ते आपण इथे बघणार आहोत. ओके, आता पहिले मी तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करते आणि याच्यानंतर तुम्हाला मी कनेक्शन दाखवणार आहे. आता हा तुमचा आहे सर्व्हिस पोल. सर्व्हिस पोलमध्ये अर्थिंग आर, वाय, बी अँड न्यूट्रल असे 4 वायर्स आहे. याच्यामध्ये अर्थिंग ही डायरेक्टली इथे अर्थिंग केलेली आहे तुमचा सर्व्हिस पोल. नंतर न्यूट्रल जो असतो तो कशासाठी असतो, तुमचा फेज करंट कंप्लीट होण्यासाठी. ठीक आहे, आता इथे काय केलंय हे बघा, इथे दिसला बघणार तुम्ही, हे काय आहे तुमचे पोल फ्युजेस. ते कुठे गेले तुमचे पोल फ्युजेस? काय यूज केले, कारण तुमचे तिन्ही फेज आणि तुमचा न्यूट्रल पॉइंट एका केबल बॉक्समध्ये काय केलंय त्यांनी पूर्ण कलेक्ट केलंय. आणि तिथून जर तुम्हाला सिंगल फेज सप्लाय पाहिजे असेल तर तुम्ही सिंगल फेज सप्लाय रिमूव्ह करणार, आणि जर तुम्हाला 3 फेज पाहिजे असेल तर 3 वायर्स विथ न्यूट्रल काय करणार आहे, इथून तुम्ही वायर्स डायरेक्टली बाहेर काढणार आहे. आता हे जे आहेत हे तुमचे दिले तिथे इन्सुलेटर. ॲज इट इज मी तुम्हाला हे सर्व्हिस पोलवर जे आहे तुमचं प्रॅक्टिकली ते दाखवणार आहे. आता इथे बघा काय केलं, आर, वाय अँड बी तिन्ही वायर्स आणि न्यूट्रल दोन्ही 4 वायर काय केलंय केबल बॉक्समध्ये कलेक्ट केलंय. तिथून ही काय केली तुमची अर्थिंग डायरेक्टली सर्व्हिस पोलला दिली आहे. देन आहे तुमचं काय केबल बॉक्स नि रिमूव्ह काय झालाय सिंगल फेज सप्लाय. सिंगल फेज का, कारण इथं आपल्याला काय दिलंय रेसिडेन्शियल युनिट. रेसिडेन्शियल युनिटला काय असतो फक्त सिंगल फेज. मग तू अंडरग्राऊंड करून कोणती केबलिंग बघतोय, अंडरग्राऊंड. एक ओव्हरहेड असते आणि एक असते अंडरग्राऊंड. मोस्ट ऑफ दी आपण अंडरग्राऊंड यूज करतो. मग नंतर काय केलंय फेज आणि न्यूट्रल रिमूव्ह करून पुढे काय आणलंय डिस्ट्रीब्युशन बोर्ड. ॲज अ डिस्ट्रीब्युशन बोर्ड पण म्हणू शकतात किंवा तुम्ही ट्रान्सफॉर्मर म्हणू शकतात. ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन बोर्ड काय करतो, तुमचं जे व्होल्टेज पास केलंय त्याला डिस्ट्रीब्यूट करतो, किंवा मग ते व्होल्टेज कमी करून ॲज अ 3 फेज येतंय तर ते अप करून ते तुम्हाला सिंगल फेजमध्ये पण मिळू शकतं. पुढे काय केलंय मग डायरेक्टली कुठे कनेक्ट केलंय तुमचं डिस्ट्रीब्युशन बोर्डचे फेज आणि न्यूट्रल कुठे गेले तुमच्या मीटर बोर्डला, म्हणजे जिथं तुम्हाला यूज करायचं आहे कंझ्युमर प्रिमायसेस. मग ह्या प्रिमायसेसला तुम्ही कितीही अप्लायन्सेस यूज करून जे काही युनिट जनरेट होतील ते कुठे दाखवणार आहे तुमच्या मीटर बोर्डमध्ये. हे ऑल कनेक्शन आता आपण प्रॅक्टिकली बघूया. ओके, आता आपण प्रॅक्टिकली बघूया. हे बघा इथं प्रॅक्टिकली बघणार आहे. हे आहे तुमचे, हे आहे आर, वाय आणि बी. तिथे जे मध्ये मिडलला हे बघा हे कनेक्ट केले होते, तुम्हाला सांगितलं होतं मी काय कनेक्ट केले त्यांनी, इन्सुलेटर. हे पूर्ण काय आहे तुमचा सर्व्हिस पोल. तिथे काय केलं तिन्ही फेज तुम्हाला काय केले एकत्र केले, म्हणजे मिक्स करून काय केली डायरेक्टली 1 केबल. हे बघा इथं बघू शकतात, डायरेक्टली केबल बॉक्स सारखी सर्व कनेक्शन मिक्स करून किंवा एकत्र करून त्यांनी काय केलंय पुढे डायरेक्टली जो तुमचा ही बघा इथे केबल बघू शकता तुम्ही. ही बघा ही केबल दिसतीये तुम्हाला, ही बघा ही केबल काय येते तुमच्या डिस्ट्रीब्युशन बोर्डला जो आहे तुमचा किंवा मीटरला. आता नेक्स्ट कनेक्शन लगेच बघूया आपण. हे बघा ही जी केबल मी दाखवली होती ती तिथून हे बघा इथून आउट होऊन ती कुठे आली तुमच्या मेन बोर्डला. जिथं तुमचं मेन मीटर आहे जिथून तुम्ही 3 फेज सप्लाय घेणार आहे तिथे येते तुमच्या मेन बोर्डला. आता तुम्हाला जेवढं व्होल्टेज आहे हे 3 फेज आहे, पण आपल्याला कशामध्ये पाहिजे सिंगल फेजमध्ये पाहिजे. मग आता सिंगल फेजमध्ये करण्यासाठी आपण मध्ये डिस्ट्रीब्युशन बोर्ड यूज केला होता, म्हणजे ॲज अ ट्रान्सफॉर्मर. आता याचं कनेक्शन जसं तिथून आलंय तसंच हे बघा ही जी वायर केबल दिसते तुम्हाला, ही केबल हे बघा इथे बघू शकतात. ही केबल डायरेक्टली कुठे जाते, ही बघा ही केबल हा आहे ट्रान्सफॉर्मर. मी तुम्हाला तिकडून दाखवते कसे येते वेट. हे बघा ही केबल इथून आउट झाली आहे मेन मीटरपासून. ही जी आहे ही बघा ही केबल, आणि हा आहे तुमचा इथे ट्रान्सफॉर्मर बघू शकतात. हे आहे ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर काय करेल व्होल्टेज जे आहे ते डाऊन करेल. जसं तुम्हाला 230 पाहिजे तेवढं व्होल्टेज डाऊन करून मग कुठे रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल जिथं तुम्हाला सिंगल फेज सप्लाय पाहिजे तिथे तो काय करेल पुढे प्रोव्हाइड करेल. हे बघा ट्रान्सफॉर्मरपासून ही काय केली आहे केबल जी आहे ती रिमूव्ह केली आहे. आता ॲज इट इज एका मीटरचं आपण बघणार आहोत. मग आता पुढे तुम्हाला तशीच रिमूव्ह झालेली किंवा आउट झालेली केबल दाखवते. हे बघा इथं बघू शकतात ही केबल. आता ही अंडरग्राऊंड आहे त्याच्यामुळे ती डायरेक्टली जे काही अंडरग्राऊंड कनेक्शन आहे ते तुम्हाला दिसणार नाही. ट्रान्सफॉर्मरने काय केलं स्टेप डाऊन केलं ती केबलपेक्षा, आणि ह्या केबलमध्ये तुम्ही बघा डिफरन्स दिसेल. ही सिंगल फेज आहे म्हणजे तुमची 230 व्होल्टची. हे बघा इथपर्यंत आली आहे
ती परत काय झाली आहे, अंडरग्राऊंड झाली आहे. अंडरग्राऊंड झाल्यानंतर परत मग ती तिकडे आउट केली आहे किंवा तुम्हाला डायरेक्टली रिमूव्ह केलेली दिसेल. दाखवते तुम्हाला, वेट. हे बघा इथे काय आहे, मी तशी तुम्हाला दाखवली होती, तिथून ती आउट झाली, तशीच ती अंडरग्राऊंड करून काय केली आहे, हे बघा इथे काय केली आहे, इथे ही केबल आउट करून परत इन केली आहे. कोणत्या साईडला, एक ऑफिस आहे जिथं सिंगल फेज सप्लाय पाहिजे, तिथे काय केली आहे, इन. मग आता जे ऑफिस, हे बघा हे आहे तुमचं ऑफिस. आता मी तुम्हाला व्हिडिओ तसाच ठेवते म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळेल की ते कनेक्शन मीटरलाच गेलं आहे का. हे बघा हे ऑफिस आहे, इथे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे ऑफिस आहे आणि जिथं कनेक्शन आलं आहे ते कनेक्शन तुम्हाला मी दाखवते. वेट. हे बघा इथे बघू शकता तुम्ही, तिकडून ती केबल इन झाली होती आणि इथे काय झाली आहे, इथे बघा आउट झाली आहे. आणि आउटचं कनेक्शन कुठं गेलं आहे तुमचं, हे बघा इथं बघू शकतात तुम्ही, आलंय कुठं, आलंय तुमच्या मीटरला. आता हे कोणतं आहे तुमचं, 3 फेज. जसं तुमचं तिथून 3 फेज कनेक्शन आलं तसंच इथे पण किती आलंय तुमचं, 3 फेज कनेक्शन. ठीक आहे, पण व्होल्टेज काय केलंय त्यांनी, डाऊन केलंय. जेवढं तुमचं व्होल्टेज तुम्हाला पाहिजे तेवढं न देतात ते व्होल्टेज डाऊन करून जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं तुमचा 3 फेज सप्लाय ह्या मीटरला प्रोव्हाइड केलाय. ठीक आहे, आय होप तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल समजलं असेल. थँक्यू.